गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट चॅप्टर. आज आपला एक नवीन चॅप्टर चालू होतोय. नवीन चॅप्टर चालू होतोय तो म्हणजे आहे बेटा FET. आता FET म्हणजे काय? तर जसा तुमचा एक BJT एक डिव्हाइस होता बेटा, त्याचा फुल फॉर्म होता BJTचा फुल फॉर्म काय होता? बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ठीक आहे. तसा FETचा पण फुल फॉर्म आहे. FETचा फुल फॉर्म आहे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. FETचा फुल फॉर्म काय बेटा? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ओके. BJT मध्ये आपले 3 टर्मिनल्स होते बेटा. BJT मध्ये किती टर्मिनल्स होते? 3. कुठले कुठले? इमिटर, बेस, कलेक्टर. आठवतंय? 3 टर्मिनल्स. कुठले कुठले? इमिटर, बेस आणि कलेक्टर. तसं FET मध्ये पण 3 टर्मिनल्स असतात. याला पण 3 टर्मिनल्स आहेत. 3 टर्मिनल्स कुठले कुठले? तर पहिला आहे ड्रेन, मग आहे गेट. ठीक आहे. ड्रेनला डिनोट केला तर D ह्या सिम्बॉलनी, गेटला डिनोट केला G या सिम्बॉलनी. ड्रेन, गेट आणि अजून एक आहे सोर्स. ड्रेन, गेट आणि सोर्स हे 3 टर्मिनल्स आहेत बेटा. कोणाचे? FETचे. FETचे 3 टर्मिनल्स कुठले कुठले? ड्रेन, गेट आणि सोर्स. अजून एकदा FETचे 3 टर्मिनल्स कुठले कुठले बेटा? ड्रेन, गेट आणि सोर्स. ओके. पुन्हा एकदा FETचा फुल फॉर्म काय बेटा? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. आणि त्याचे 3 टर्मिनल्स आहेत. ते 3 टर्मिनल्स म्हणजे कुठले कुठले? ड्रेन आहे, गेट आहे आणि सोर्स आहे. ठीक आहे. आधी एवढे 2 पॉइंट्स लिहून घेऊ. मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाका FET. मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाका FET. खालच्या ओळीत घ्या. पहिला पॉइंट त्याच्यातला FET स्टँड्स फॉर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. FET स्टँड्स फॉर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. FET stands for field effect transistor. FET stands for field effect transistor. Okay. खालच्या ओळीत घ्या. FET consists of basically 3 terminals. FET consists of basically 3 terminals. FET consists of basically 3 terminals. Namely drain ब्रॅकेटच्या आतमध्ये कॅपिटल D, drain ब्रॅकेटच्या आतमध्ये कॅपिटल D, कॉमा गेट ब्रॅकेटच्या आतमध्ये कॅपिटल G, ब्रॅकेटच्या आतमध्ये कॅपिटल G अँड सोर्स ब्रॅकेटच्या आतमध्ये कॅपिटल S, ब्रॅकेटच्या आतमध्ये कॅपिटल S. ओके. अपेक्षा तो झाला असेल. आता ना बेटा एक पुढचा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. तो म्हणजे काय? तर BJT ना बेटा, BJT हा एक करंट कंट्रोल डिव्हाइस आहे. BJT काय बेटा? एक करंट कंट्रोल डिव्हाइस आहे. आणि FET का एक वोल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे. FET का एक वोल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे. ठीक आहे. तर मग तुम्हाला आम्ही क्वेश्चन कसा विचारतो की कसं काय बाबा रे की BJT हा करंट कंट्रोल डिव्हाइस आहे आणि FET हा वोल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे, हे कसं काय तुम्हाला प्रूफ कर, असं आम्ही तुम्हाला क्वेश्चन विचारतो. त्याच्यासाठी तुम्हाला इकडे आता बाजूला 2 फिगर दिसत असेल बेटा. पहिल्या फिगर मध्ये पहा, तिथे खाली लिहिलेलं आहे BJT इज अ करंट कंट्रोल डिव्हाइस आणि खालच्या याच्यात लिहिलेलं FET इज अ वोल्टेज कंट्रोल डिव्हाइस. सेकंड फिगर मध्ये दिसतंय. आता जर तुम्ही पहिली फिगर ऑब्झर्व केली ना बेटा, त्याच्या इथे ते पहा, त्याला पण 3 टर्मिनल्स आहेत. B म्हणजे बेस, त्याच्यानंतर C म्हणजे कलेक्टर आणि खालच्या साईडला E म्हणजे काय बेटा? इमिटर. बेस, इमिटर आणि कलेक्टर. बेस मधल्या बाजूला आहे, कलेक्टर वरच्या बाजूला, इमिटर खालच्या बाजूला आहे. दिसतं बेटा? आता BJT जो आहे ना बेटा, तो करंट कंट्रोल डिव्हाइस आहे. असं का? तर बेसला जो कुठलाही मी करंट देतो ना बेटा, बेसला जो कुठलाही मी करंट देतो, अजून एकदा सांगतोय, बेसला जो कुठलाही मी करंट देतो त्याच्यामुळे आउटपुटचा जो करंट आहे ना, म्हणजे आउटपुटचा करंट कुठला आहे? कलेक्टर करंट. इथे 3 टर्मिनल्स कुठले बेटा? बेस, इमिटर, कलेक्टर. इनपुटचा करंट म्हणजेच बेसचा करंट झाला, इनपुटचा करंट म्हणजेच बेसचा करंट झाला, आउटपुटचा करंट म्हणजेच कलेक्टर करंट झाला. आउटपुटचा करंट म्हणजेच कुठला करंट झाला बेटा? कलेक्टर करंट. इनपुटचा जो करंट आहे तो बेस करंट, तो आउटपुटच्या करंटला कंट्रोल करतोय. तो आउटपुटच्या करंटला कंट्रोल केला जातोय कोणाच्या मदतीने? तर इनपुटच्या करंटच्या मदतीने. इनपुटच्या करंटच्या मदतीने आउटपुटचा जो करंट आहे म्हणजेच कलेक्टर करंट आहे, फिगर मध्ये दिसत असेल, इनपुटचा जो करंट आहे त्याच्या मदतीने आउटपुटचा जो करंट आहे तो म्हणजेच कलेक्टर करंट, तो काय केला जातोय? कंट्रोल केला जातोय. म्हणून BJT ला काय म्हटलं गेलं बेटा? करंट कंट्रोल डिव्हाइस. म्हणून BJT ला काय म्हटलं गेलंय? करंट कंट्रोल डिव्हाइस.
अजून एकदा, बीजेटीला करंट कंट्रोल डिव्हाइस का म्हटलं गेलंय, तर बीजेटी मध्ये इनपुटचा जो करंट आहे तो म्हणजे आहे बेस करंट, तो आउटपुटच्या करंटला म्हणजेच कलेक्टर करंटला कंट्रोल करतोय, म्हणून त्याला काय नाव आहे बेटा, बीजेटी इज अ करंट कंट्रोल डिव्हाइस. आता एफईटी कडे बघितलं ना बेटा, तर एफईटी मध्ये आपण गेट आणि सोर्स टर्मिनल दिसतंय, गेट आणि सोर्सच्या टर्मिनलच्या इथे व्होल्टेज लावलेलं आहे, दिसतं, त्याला नाव दिले त्यांनी व्हीजीएस, त्याला नाव दिले व्हीजीएस. व्ही म्हणजे काय, व्होल्टेज, जी आणि एस म्हणजे काय, गेट आणि सोर्सच्या टर्मिनलच्या मध्यभागी लावलाय, गेट आणि सोर्स टर्मिनलच्या मध्यभागी लावलाय. ठीक आहे. मग येता इथे काय सांगायचं बेटा, जो तुमचा इनपुटचा जो व्होल्टेज आहे ना, इनपुटचा जो व्होल्टेज आहे म्हणजेच व्हीजीएस, तो तुमच्या आउटपुटच्या करंटला कंट्रोल करतोय. आता आउटपुटचा करंट कुठला आहे, म्हणजे आयडी, ड्रेन करंट. जसं मागच्या याच्यात आउटपुटचा करंट कुठला होता, कलेक्टर करंट, तसं इथे आउटपुटचा करंट कुठला आहे बेटा, ड्रेन करंट. तसं इथे आउटपुटचा करंट कुठला आहे, ड्रेन करंट. मग इनपुटचा व्होल्टेज तुमच्या आउटपुटच्या करंटला कंट्रोल करतोय, इनपुटचा व्होल्टेज तुमच्या आउटपुटच्या करंटला कंट्रोल केला जात आहे. म्हणजे इनपुटच्या व्होल्टेजमुळे तुमचा आउटपुटचा करंट काय होतो बेटा, कंट्रोल होतोय. म्हणून एफईटीला म्हटलं गेलंय व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस. म्हणून एफईटीला काय म्हटलं गेलं बेटा, व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस. अजून एकदा, एफईटीला व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस का म्हटलं गेलंय, तर एफईटी मध्ये जो इनपुटचा जो माझा व्होल्टेज आहे तो म्हणजे व्हीजीएस, तो काय करतोय बेटा, आउटपुटच्या करंटला कंट्रोल करतोय. आउटपुटचा करंट कुठला, आयडी, आउटपुटचा करंट कुठला बेटा, आयडी, आयडीला कंट्रोल करतोय, म्हणून त्याला काय नाव बेटा, एफईटी इज अ व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस. महत्वाचा मुद्दा खूप वेळेस आम्ही विचारतो. बीजेटी लक्षात ठेवायचा, हा करंट कंट्रोल डिव्हाइस आहे, आणि एफईटी काय तुमचा व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे. बीजेटी हा करंट कंट्रोल डिव्हाइस आहे का, इनपुटचा करंट म्हणजे जो बेस करंट आहे तो आउटपुटच्या करंट म्हणजेच कलेक्टर करंटला कंट्रोल करतोय. आणि एफईटी व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस काय, तो इनपुटचा व्होल्टेज म्हणजेच व्हीजीएस, तो आउटपुटच्या करंट म्हणजे आयडी ला कंट्रोल केला जातोय. ठीक आहे. म्हणून तो काय म्हणतोय बेटा, एफईटी इज अ व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस, बीजेटी इज अ करंट कंट्रोल डिव्हाइस. ओके. आता याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो, क्वेश्चन घ्या लिहून सगळेजण, क्वेश्चन घ्या लिहून, क्वेश्चन घ्या लिहून. एक्सप्लेन हाऊ जीएफईटी. आता जीएफईटी म्हटलं काय, एफईटी म्हटलं काय, दोघांचं मिनिंग सेमच आहे बेटा. एफईटीचं फुल फॉर्म मी तुम्हाला आताच सांगितलं, काय बेटा, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ठीक आहे. मग जेएफईटीचा काय असतो, जेएफईटी म्हटलं काय, एफईटी म्हटलं काय, दोघांचं मिनिंग एकच आहे, लक्षात ठेवा. जेएफईटी म्हटलं काय, एफईटी म्हटलं काय, दोघांचं मिनिंग एकच आहे. जे याचं मिनिंग आहे जंक्शन, फक्त जंक्शन शब्द टाकायचा, जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ओके. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन हाऊ जेएफईटी, एक्सप्लेन हाऊ जेएफईटी acts as a ACTS, acts as a voltage control device. Explain how JFET acts as a voltage control device while BJT acts as a current control device. While BJT acts as a current control device. While BJT acts as a current control device. Explain how JFET acts as a voltage control device and BJT acts as a current control device. Explain how JFET acts as a voltage control device and BJT acts as a current control device. ओके. व्हिडिओ पॉज करायचा आहे, दोघी फिगर्स काढून घ्यायचे आहेत शांततेमध्ये. व्हिडिओ पॉज करायचा आहे, दोघी फिगर्स काढून घ्यायचे आहेत शांततेमध्ये. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढे घ्या. बीजेटी इज अ करंट कंट्रोल डिव्हाइस. आन्सर मध्ये लिहून घ्या. बीजेटी इज अ करंट कंट्रोल डिव्हाइस बिकॉज बीजेटी इज अ करंट कंट्रोल डिव्हाइस बिकॉज द इनपुट करंट IB, because the input current bracket chart मध्ये IB, because the input current bracket chart मध्ये IB controls the output current IC, controls the output current IC, controls the output current IC, controls the output current IC. BJT is a current control device because the input current bracket chart मध्ये IB controls the output current IC, controls the output current IC. Hence, BJT is a current control device. 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 Okay. खालच्या ओळीमध्ये घ्या आता. आता BJT is a current control device बद्दल झालं. आता खालच्या ओळीमध्ये FET is a voltage control device because FET is a voltage control device because
FET is a voltage control device because the input voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये VGS because the input voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये VGS because the input voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये VGS controls the output current ID controls the output current ID because the input voltage VGS because the input voltage VGS ब्रॅकेटच्या आतमध्ये because the input voltage VGS controls the output current ID controls the output current ID bracket chat मध्ये ID येईल बेटा hence FET is a voltage control device hence FET is a voltage control device hence FET is a voltage control device okay आता आपला नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा बेटा तो म्हणजे आहे युनिपोलर डिव्हाइस आणि बायपोलर डिव्हाइस कुठला डिव्हाइस बेटा युनिपोलर डिव्हाइस आणि बायपोलर डिव्हाइस त्याच्या आधी मी तुम्हाला युनिपोलर आणि बायपोलर डिव्हाइस म्हणजे काय ते सांगून देतो मग एक डिव्हाइस माझं युनिपोलर आहे आणि एक डिव्हाइस माझं बायपोलर आहे ठीक आहे कुठलं BJT आणि FET मध्ये सांगतोय आधी युनिपोलर डिव्हाइस म्हणजे काय ते बघू आणि बायपोलर डिव्हाइस म्हणजे काय ते बघू अच्छा युनिपोलर डिव्हाइस म्हणजे काय युनिपोलर डिव्हाइस एक असा डिव्हाइस असतो की ज्याच्यामध्ये करंटचा फ्लो ज्याच्यामध्ये करंट कंडक्शन ज्याच्यामध्ये करंट कंडक्शन ठीक आहे युनिपोलर डिव्हाइस असा डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये करंट कंडक्शन एक तर इलेक्ट्रॉन्समुळे होतील एक तर इलेक्ट्रॉन्समुळे होईल और होल्समुळे होईल म्हणजे एक तर इलेक्ट्रॉन्समुळे नाही तर होल्समुळे ऑल शब्दामध्ये ऑल म्हणजे काय आयदर ऑल म्हणतो ना आपण ठीक आहे एक तर इलेक्ट्रॉन्समुळे नाही तर होल्समुळे दोघांमुळे नाही होणार म्हणून त्याला युनिपोलर युनि या शब्दाचं मिनिंग आहे वन युनि या शब्दाचं मिनिंग काय बेटा वन म्हणजे काय एक तर करंट कंडक्शन माझं इलेक्ट्रॉन्समुळे होईल नाही तर होल्समुळे दोघांमुळे शक्य नाही दोघांमुळे शक्य नाही मग बायपोलर डिव्हाइस काय असतो ज्याच्यामध्ये करंट कंडक्शन हे ज्याच्यामध्ये हे करंट कंडक्शन इलेक्ट्रॉन्स as well as होल्समुळे घडतं म्हणून बाय या शब्दाचं मिनिंग आहे दोन म्हणजे दोघांमुळे घडतो कोण दोघं इलेक्ट्रॉन्स पण होल्स पण ठीक आहे युनिपोलर डिव्हाइस मध्ये करंट कंडक्शन एक तर इलेक्ट्रॉन्समुळे होईल नाहीतर एक तर होल्समुळे होईल म्हणजे करंट कंडक्शन जर फक्त इलेक्ट्रॉन्समुळे झालं किंवा फक्त होल्समुळे झालं तर तो युनिपोलर डिव्हाइस असतो बायपोलर डिव्हाइस मध्ये करंट कंडक्शन दोघांमुळे होतं इलेक्ट्रॉन्स ऍज वेल ऍज होल्स मग जो तुमचा FET आहे FET हा तुमचा युनिपोलर डिव्हाइस आहे लक्षात ठेवा FET हा कुठला आहे बेटा युनिपोलर डिव्हाइस म्हणजेच FET मध्ये करंट कंडक्शन एक तर इलेक्ट्रॉन्समुळे होईल नाही तर एक तर होल्समुळे होईल म्हणजेच FET मध्ये करंटचा कंडक्शन एक तर इलेक्ट्रॉन्समुळे होईल नाही तर होल्समुळे होईल तसंच बायपोलर डिव्हाइस आहे ना बायपोलर डिव्हाइस तो तुमचा आहे BJT तो तुमचा कुठला आहे बेटा BJT इज अ बायपोलर डिव्हाइस याचं मिनिंग काय की याच्यामध्ये करंट कंडक्शन दोघांमुळे होतं इलेक्ट्रॉन्समुळे पण आणि होल्समुळे पण BJT जो आहे तो बायपोलर डिव्हाइस आहे बायपोलर डिव्हाइस याचं मिनिंग काय झालं याच्यामध्ये करंट कंडक्शन इलेक्ट्रॉन्समुळे पण होईल होल्समुळे पण होईल लक्षात आले पुन्हा एकदा युनिपोलर डिव्हाइस असा डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये करंट कंडक्शन एक तर इलेक्ट्रॉन्समुळे होईल नाही तर होल्समुळे होईल आणि FET हा माझा युनिपोलर डिव्हाइस आहे ठीक आहे बायपोलर डिव्हाइस काय असतं ज्याच्यामध्ये करंट कंडक्शन दोघांमुळे घडतं इलेक्ट्रॉन्स ऍज वेल ऍज होल्स ज्याच्यामध्ये करंट कंडक्शन दोघांमुळे घडतं इलेक्ट्रॉन्स ऍज वेल ऍज होल्स म्हणून त्याला काय म्हटलं बेटा बायपोलर डिव्हाइस आणि बायपोलर डिव्हाइस कुठला तुमचा BJT इज अ बायपोलर डिव्हाइस हे तुम्हाला शॉर्टकट मेथड कुठे लिहून घ्यायचं असेल तर प्लीज महत्वाचं आहे लिहून घ्या म्हणजे एक्झामच्या वेळेस हे एवढं वाचलं की डोक्यात लगेच येऊन जातं कन्सेप्ट ठीक आहे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या ओके आता क्वेश्चन घ्या बेटा क्वेश्चन घ्या याच्यावरती व्हॉट इज युनिपोलर डिव्हाइस अँड बायपोलर डिव्हाइस क्वेश्चन मार्क टाका पुढे कंटिन्यू लिहा BJT is called as a bipolar device and FET is called as unipolar device. Explain.
BJT is called as a bipolar device and FET is called as unipolar device. Explain. BJT is called as a bipolar device and FET is called as unipolar device. Explain. ओके चलो खालच्या वेळेत घ्या. आन्सर चालू करायचा आहे. युनिपोलर डिवाइस. युनिपोलर डिवाइस. ओके डॅश करा पुढे घ्या. युनिपोलर डिवाइस इज अ डिवाइस. युनिपोलर डिवाइस इज अ डिवाइस. Unipolar device is a device in which the current conduction takes place. In which the current conduction takes place. Unipolar device is a device in which the current conduction takes place. In which the current conduction takes place. Unipolar device is a device in which the current conduction takes place due to the electrons or holes. Due to the electrons or holes. All शब्दाला अंडरलाइन करून ठेवा. Due to the electrons or holes. Due to the electrons or holes. खालच्या वेळी FET is a unipolar device. FET is a unipolar device because the current conduction takes place. FET is a unipolar device because the current conduction takes place. FET is a unipolar device because the current conduction takes place due to the electrons or holes. FET is a unipolar device because the current conduction takes place due to the electrons or holes. FET is a unipolar device because the current conduction takes place due to the electrons or holes. ओके आता युनिपोलर बद्दल सगळं झालं. आता बायपोलर बद्दल खालच्या वेळेत घ्या. बायपोलर डिवाइस. खालच्या वेळेत घ्या. बायपोलर डिवाइस. Bipolar device is a device in which the current conduction takes place. Bipolar device is a device in which the current conduction takes place. Bipolar device is a device in which the current conduction takes place. Bipolar device is a device in which the current conduction takes place. Bipolar device is a device in which the current conduction takes place due to the both electrons as well as holes. Due to the both electrons as well as holes. Due to the both electrons as well as holes. खालच्या ओळीमध्ये BJT is a bipolar device because the current conduction takes place. BJT is a bipolar device because the current conduction takes place. BJT is a bipolar device because the current conduction takes place due to the both electrons as well as holes. BJT is a bipolar device. BJT is the bipolar device because the current conduction takes place due to the both electrons as well as holes. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं बेटा हेडिंग टाका. ऍडव्हान्टेजेस ऑफ JFET or FET. Advantages of JFET or FET over BJT. Advantages of JFET किंवा त्यालाच आपण अजून काय म्हणतो FET ओव्हर BJT. ओके इथे शॉर्टकट मध्ये ऍडव्हान्टेजेस लिहित जाईल. मग आपण बघू. FET हॅज अ बेटर थर्मल स्टॅबिलिटी. थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय बेटा की बाबा तो कितीही टेम्परेचरला सहन करू शकतो. बेटर थर्मल स्टॅबिलिटी. पहिला ऍडव्हान्टेज काय की याच्यामध्ये चांगली थर्मल स्टॅबिलिटी आहे ॲज कम्पेअर टू द BJT. म्हणजे BJT काय होता जर तो तापला तो डॅमेज होऊन जाईल. तसं याच्यामध्ये नाही आहे. हा JFET थर्मल स्टॅबिलिटी याच्यामध्ये चांगली आहे म्हणून हा जास्त दिवस टिकू शकतो. तापला तरी पण त्याला काही त्रास होत नाही. नेक्स्ट इट हॅज हाय इनपुट रेजिस्टन्स. सेकंड इट हॅज हाय इनपुट रेजिस्टन्स. इनपुट रेजिस्टन्स याचा हाय असतो. ठीक आहे इनपुट रेजिस्टन्स याचा हाय असतो. थर्ड लेस नॉइझी. हा लेस नॉइझी आहे. लेस नॉइझी म्हणजे काय बेटा याच्यामध्ये नॉइझी म्हणजे आवाज बिवाजचा काही संबंध नाही आहे. याच्यामध्ये जो नॉइज म्हणजे काय असतो बेटा अनवॉन्टेड सिग्नल्स. इलेक्ट्रॉनिक्स टर्म मध्ये नॉइझी म्हणजे अनवॉन्टेड सिग्नल असतं लक्षात ठेवा. हा लेस नॉइझी म्हणजे लेस अनवॉन्टेड सिग्नल घेतो. हा लेस नॉइझी आहे म्हणजेच काय लेस अनवॉन्टेड सिग्नल्स घेतो हा. चौथं सांगायला गेलं इट कॅन ऑपरेट ॲट हाय फ्रिक्वेन्सी. जास्त फ्रिक्वेन्सीला पण तो इझिली काम करू शकतो.
जास्त फ्रिक्वेन्सीला तो इझिली काम करू शकतो. त्याच्यानंतर FET जो आहे तो युनिपोलर डिव्हाइस आहे, म्हणजे एक तर इलेक्ट्रॉन्स एक तर होल्समुळे काम करेल. दोघांची गरज आहे का बेटा? नाही. म्हणजे FET जो आहे तो कोण कसा आहे बेटा? युनिपोलर डिव्हाइस आहे. तो अजून एक कसा आहे बेटा? युनिपोलर आहे. युनिपोलर असल्यामुळे करंट कंडक्शन फक्त इलेक्ट्रॉन्स लागतील नाही तर फक्त होल्स लागतील, दोघांची गरज लागत नाही. फक्त इलेक्ट्रॉन्स लागतील नाही तर फक्त होल्स लागतील, दोघांची गरज लागत नाही. कळालं? पहिले ऍडव्हान्टेज, थर्मल स्टॅबिलिटी चांगली आहे, इनपुट रेजिस्टन्स हाय आहे, लेस नॉइझी आहे, फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि हा युनिपोलर डिव्हाइस आहे. ठीक आहे, हे काय झाले त्याचे ऍडव्हान्टेजेस ऑफ JFET और FET ओव्हर BJT. हेडिंग टाकून घ्या. ऍडव्हान्टेजेस ऑफ JFET और FET ओव्हर BJT. ऍडव्हान्टेजेस ऑफ JFET और FET ओव्हर BJT. ओके, चलो पहले एडवांटेज लिया. FET has a better thermal stability. FET has better thermal stability. FET has better thermal stability. FET has better thermal stability. Second, FET has high input resistance. FET has high input resistance. FET has high input resistance. Third, FET is less noisy as compared to the BJT. FET is less noisy as compared to the BJT. चौथा मुद्दा, FET can operate at high frequency. FET can operate at high frequency. FET can operate at high frequency. आणि शेवटचं, FET is a unipolar device. FET is a unipolar device. Hence, the operation is dependent on majority of carriers. Hence, operation is dependent on majority of carriers. Hence, operation is dependent on majority of carriers. Hence, operation is dependent on majority of carriers. Okay. आता हेडिंग टाका बेटा. पुढचा कन्सेप्ट एक ओळ सोडून क्लासिफिकेशन ऑफ FET. पुढचा कन्सेप्ट क्लासिफिकेशन ऑफ FET. क्लासिफिकेशन ऑफ FET. लक्ष इकडे. आता मी इथे याचे फुल फॉर्म पण लिहित जाणार आहे. FET म्हणजे आताच सांगितलं काय बेटा? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. तुम्ही पण इथे लगेच फुल फॉर्म लिहून घ्यायचे म्हणजे मग आठवत जातील बेटा. FET ना बेटा दोन भागात डिवाइड होतो. FET किती भागात डिवाइड होतो? दोन भागात. पहिला भाग आहे JFET. JFET म्हणजेच जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ठीक आहे. JFET म्हणजे काय आलं बेटा? जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. अजून एक आहे त्याचा सेकंड टाइप, तो म्हणजे आहे मॉसफेट. तो म्हणजे काय बेटा? मॉसफेट. FET चे दोन टाइप्स होतात, JFET आणि अजून एक मॉसफेट. FET चे दोन टाइप्स होतात, JFET अजून एक मॉसफेट. मॉसफेटचा काय फुल फॉर्म आहे? मॉसफेटचा फुल फॉर्म आहे मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. हे कोणाचा फुल फॉर्म झाला बेटा? मॉसफेटचा. हा कोणाचा फुल फॉर्म झाला? मॉसफेटचा. FET चे महत्त्वाचे दोन टाइप्स, एक JFET आणि एक मॉसफेट. महत्त्वाचे दोन टाइप्स, एक JFET आणि एक मॉसफेट. पुन्हा JFET आणि बेटा तो दोन टाइप्स मध्ये डिवाइड होतो. पहिला आहे N चॅनल JFET. पहिला कुठला आहे बेटा? N चॅनल JFET. ठीक आहे. आणि सेकंड आहे P चॅनल JFET. पुन्हा एकदा, फर्स्ट टाइप कुठला बेटा? N चॅनल JFET. सेकंड टाइप आहे P चॅनल JFET. फर्स्ट टाइप कुठला बेटा? N चॅनल JFET. सेकंड टाइप आहे P चॅनल JFET. मॉसफेट पुन्हा दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. तो म्हणजे D टाइप ऑफ मॉसफेट
डी म्हणजे काय बेटा इथे माहिती का, डिप्लिशन. डीचं इथे फुल फॉर्म काय, डिप्लिशन टाइप ऑफ मॉस्फेट. डिप्लिशन टाइप ऑफ मॉस्फेट. ठीक आहे, हा फर्स्ट टाइप झाला. आणि सेकंड आहे ई मॉस्फेट. सेकंड टाइप कुठला आहे बेटा, ई मॉस्फेट. ई मॉस्फेट म्हणजेच काय बेटा माहिती का, एनहान्समेंट टाइप ऑफ मॉस्फेट. एनहान्समेंट टाइप ऑफ मॉस्फेट. एनहान्समेंट टाइप ऑफ मॉस्फेट. कळालं, हे तुमचं क्लासिफिकेशन झालं कोणाचं, एफईटीचं. एफईटीचे महत्वाचे दोन टाइप्स, जेएफईटी मॉस्फेट. जेएफईटी पुन्हा दोन टाइप्स म्हणजे एन चॅनल जेएफईटी, पी चॅनल जेएफईटी. मॉस्फेटचे पुन्हा दोन टाइप्स, डी मॉस्फेट आणि ई मॉस्फेट. ठीक आहे, सगळे आपल्याला बघायचे. सगळ्यांचे कन्स्ट्रक्शन वर्किंग सगळ्यांचे आहे आपल्याला. ठीक आहे, सगळ्यांचे काय काय बेटा कन्स्ट्रक्शन वर्किंग आहे. व्हिडिओ पॉज करा, क्लासिफिकेशन ऑफ एफईटी काढून घ्या सगळंच्या सगळं. व्हिडिओ पॉज करा, क्लासिफिकेशन ऑफ एफईटी काढून घ्या सगळंच्या सगळं. व्हिडिओ पॉज करा, क्लासिफिकेशन ऑफ एफईटी काढून घ्या सगळंच्या सगळं. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके बच्चांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचे आता कन्स्ट्रक्शन्स बघू. कोणाचे, जेएफईटीचे. कोणाचे बेटा, जेएफईटीचे. ओके बच्चांनो, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड डे.